आणि धुळ्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आहे आणि या निमित्तानं शहरातील जेल रोडमध्ये महिलांचा मेळावा पार पडणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत इथे मेळावा होईल। दरम्यान या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जेल रोड परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज धुळे शहराच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि जनसन्मान यात्रा घेऊन अजित पवार हे आज धुळे शहरात येत आहेत। या निमित्तानं शहरामधील जेल रोड वरती महिला मेळावा जो आहे तो होणार आहे आणि माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून जनसन्मान योजनेच्या माध्यमातून होणार आहे। आणि आता आपण सभास्थळी आहोत। या ठिकाणी सभेची जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आली आहे। जो महिला मेळावा होणार आहे त्याची तयारी जी ती पूर्ण करण्यात आली आहे आणि अजित पवार यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। महिला मेळावा होणार आहे या उद्देशाने महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आलेली आहे। जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवार सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, खानदेशच्या दौऱ्यावरती आहेत। रात्री नाशिकला मुक्काम केल्यानंतर अजित पवार हे सकाळी साधारणतः 9:30 वाजेच्या सुमारास धुळे शहरात येतील। त्यानंतर ते विविध ठिकाणी भेटी देऊन मारिया हॉल शहरामध्ये आहे त्या ठिकाणी पॉवरलूम कामगारांचा मेळावा जो आहे तो होणार आहे आणि त्याच्यानंतर अजित पवार हे थेट या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी महिलांना संबोधित करतील। त्याच्यामुळे आता अजित पवार नेमकं धुळे जिल्ह्यातील महिलांना काय संबोधित करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यासोबतच आता जे काही मेळाव्याची तयारी आहे ती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पूर्ण करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।